प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आशा करते की आपण सर्वजण चांगले आहात आणि परमेश्वरामध्ये प्रभू येशूद्वारे आपण वाढत आहात, पवित्र आत्म्याने भरभरून जात आहात. ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे त्यांना पवित्र आत्मा मिळतो असं बायबल सांगतं. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या जिवंत प्रेमळ दयाळू बापा, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, आमच्या बापा, ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला अब्बा बापा म्हणण्याचा हक्क दिलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या दयाळू बापा, आम्ही तुला हाक मारतो. तू आमच्या संगती राहा, तुझा आत्मा तू आमच्यावर होत, अशी तुझ्याकडे विनंती करतो आणि मागतो की आजचा जो संदेश आहे त्या संदेशावर तू आशीर्वाद पाठव. याही वेळेस मी तुझ्याकडे आग्रहाने प्रार्थना करते की बोलणारी मी नाही, बोलणारा तू आहेस आणि बोलताना तू मला साह्य आणि मदत कर. अडखळू देऊ नकोस, तर तुझ्या आत्म्याद्वारे तू प्रत्येकाला बोल. तुझा आत्मा माझ्यावर होत, अशी तुझ्याकडे विनंती करतो. आणि आज जो आम्ही तुझ्याबद्दल शिकणार आहोत त्यामध्ये तू आम्हाला साह्य आणि मदत कर बापा, की तू कोण आहेस, तुला कसं समजावं आणि तुझी आयडेंटिटी काय आहे, या सर्व गोष्टी सांगण्यास समजण्यास तू आशीर्वाद पाठव, मदत कर. आम्ही स्वतःचं आयुष्य तुझ्या हातामध्ये सुपूर्त करतो आणि वचनाचं बी आमच्या मनामध्ये जे रुतल्या जाणार आहे त्या बीजेचा वृक्ष व्हावा आणि वृक्ष फळ देणारा असावं, म्हणजेच आमचं जीवन फळदायी असावं असं तू होऊ दे. आणि सातत्याने कंटिन्युअस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत राहाव्या. शेवटपर्यंत आम्ही विश्वसनीय तुझ्या संगती राहावं असं तू होऊ दे बापा. सर्व तुझ्या हातामध्ये आम्ही सुपूर्त करतो. दयाळू बापा, दया कर आणि आम्हाला तू साह्य आणि मदत कर आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये. आम्ही तुला याकोबासारखी हाक मारावी, अब्राहमासारखी, मोशेसारखी मध्यस्थी करावी असं मन तू आम्हाला दे. आमचं मन तू तुझ्यासाठी तयार कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना मी तुझे उपकार मानत मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परत एकदा आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करते. आपण संदेशाकडे वळूया आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. गॉड ऑफ अब्राहम, इसाक अँड जेकब. सुंदर असा संदेश आहे. संपूर्ण संदेश ऐकावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि 3 मुद्दे आहेत आजच्या संदेशामध्ये. संदेशाकडे आपण वळूया. आपल्या प्रत्येकाची, जगामध्ये आपण प्रत्येक जण जे आहोत, आपल्या प्रत्येकाची एकूण एकाची एक आयडेंटिटी आहे. तुमची आयडेंटिटी आहे, माझी आयडेंटिटी आहे. आपल्याला शाळेत जेव्हा आपण जातो, कॉलेजमध्ये जेव्हा आपण जातो, शाळा, विद्यालय, आपल्याकडे आपण कोण आहोत, आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आडनाव, आपण कोणत्या वर्गामध्ये शिकतो, कोणत्या वर्षाचे आहोत आणि कोणत्या फॅकल्टीचे आहोत, सर्व डिटेल असतं आपल्या आय कार्डमध्ये. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटनी पण आपल्याला आधार कार्ड, राशन कार्ड असे वेगवेगळे कार्ड्स दिलेले आहेत, म्हणजे आपली ओळख तिथे समजल्या जाईल, आपल्याला ओळखपत्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराची देखील काही आयडेंटिटी आहे, काही त्याची ओळख आहे. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये बघूया आणि त्या अगोदर आपण परमेश्वराची स्तुती करूया. स्तोत्र 46 द्वारे. 56. स्तोत्र 46 54 46 द्वारे. स्तोत्र 46. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठायी देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील.
राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली. त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतांपर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आमेन. सुंदर असं स्तोत्र 46. आपण संदेशाच्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तर पहिला मुद्दा असा आहे की जसं आपण आपलं ओळखपत्र असतं त्याचप्रमाणे परमेश्वराची आयडेंटिटी, परमेश्वराचं ओळखपत्र आपण ह्या पहिल्या मुद्द्यामध्ये बघूया. आपल्याला माहित आहे, आपण जर बायबल वाचत आहात केअरफुली, फार बारीकरित्या, तर परमेश्वराचे काही नाव त्याच्यामध्ये आहेत. तर आपण काही नाव परमेश्वराचे बघूया. जसं की पहिलं नाव आपण बघूया, यहोवा शाम्मा. त्याचा अर्थ काय आहे की येथे परमेश्वर आहे. आणि खरोखर प्रभू येशूने जसं म्हटलेलं आहे, आपल्याला काय प्रभू येशू म्हणतात? मत्तय 28 आणि 20 मध्ये, पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे आपण अजून एक वचन वाचूया, संदर्भातलंच वचन, यशया 49 आणि 15, यशया 49 आणि 15. ह्या वचनानुसार आपणच आहोत जो परमेश्वराला विसरून जातो, त्यागतो, पण परमेश्वर कधीच आपल्याला विसरत नाही. वाचूया वचन. यशया 49:15. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. दुसरं परमेश्वराचं नाव यहोवा शालोम. अर्थ आहे नावाचा, परमेश्वर क्षेमदाता आहे. आणि इंग्लिशमध्ये असा अर्थ आहे, द लॉर्ड आवर पीस. ह्या संदर्भातला आपण वचन वाचूया, यशया 26 आणि 3. पण वचन वाचण्या अगोदर मला एक उदाहरण सांगायचं आहे ह्या वचनाला घेऊन. दोन मित्र, एक विश्वासणारा मित्र आणि एक अविश्वासणारा मित्र. विश्वासणारा जो मित्र आहे त्याला हे वचन खूप आवडत असतं आणि दररोज यशया 26:3 हे वचन तो बोलून दाखवत असतो. आणि अविश्वासणारा जो मित्र आहे त्याला कधीच प्रभू येशूबद्दल ऐकायचं नसतं, प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारायचं नसतं. आणि एक दिवस काय होतं की त्याला, हा जो विश्वासणारा मित्र आहे दररोज वचन बोलतोय, ह्या अविश्वासणाऱ्या मित्राला खूप राग येतो. आणि तो म्हणतो की आता तू माझ्यासमोर हे वचन बोलणं जरा बंद कर. पण जो विश्वासणारा मित्र असतो तो अविश्वासणाऱ्या मित्राला सांगतो की हा जो परमेश्वर आहे, ज्याच्यावर तुला राग आहे, ज्या परमेश्वराला, ज्या प्रभू येशूला तुला स्वीकारायचं नाहीये, पण कधी जर तू अडचणीत आला आणि तुला शांती पाहिजे असेल, जो परमेश्वर शांतीचा परमेश्वर आहे, तू त्याला हाक मारशील, तर तू ज्या अडचणीमध्ये पडलेला आहेस, लक्षात ठेव, तो परमेश्वर तुला सोडेल. एक दिवस काय होतं, असेच बरेच दिवस जातात. आणि मग एक दिवस काय होतं की हा जो अविश्वासणारा मित्र असतो, अविश्वासणारा मित्राचा मेडिकल असतं. आणि हा अविश्वासणारा मित्र, त्याला काय होतं, झोप लागते मेडिकलमध्ये. आणि गाढ झोपेत तो असतो. आणि गाढ झोपेत असताना एक लहान मुलगी येते, पळत पळत लहान मुलगी येते आणि त्याला उठवते आणि म्हणते, माझ्या आईला बरं नाहीये, मला औषधाची बाटली दे. मग हा झोपेतच डोळे चोळून उठतो आणि त्याच्या हातामध्ये जी बाटली येते, त्याच्या नजरेस जी बाटली दिसते, ती हातामध्ये घेऊन तो त्या मुलीला देऊन टाकतो. आणि जेव्हा त्याची संपूर्ण झोप उघडल्यावर त्याला समजतं की आपण तर फार मोठी चूक केलेली आहे. त्या लहान मुलीला आपण
विष, पॉइझन ह्याची बाटली दिलेली आहे. आणि मग तो फार बेचैन होतो. त्याला वाटतं की अरे, कळत नकळत मी त्या बाईची, त्या लहान मुलीच्या आईची तर हत्या केली. आणि मग नंतर त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येत राहतात. त्याला काळजी लागते की आता माझं लायसन्स पण जाईल, मला जेल होईल आणि मी काय करू? आणि एकाएकी काय होतं की त्याला त्याच्या विश्वासणाऱ्या मित्राचे बोल आठवतात. त्याला आठवतं की शांतीचा जो परमेश्वर आहे, त्याला जेव्हा तू हाक मारशील, तेव्हा तू ज्या अडचणीमध्ये आहेस, ती अडचण तुझी दूर होईल. कारण ह्या परमेश्वराचं नाव आहे जेहोवा शालोम, जो क्षेमदाता आहे. इंग्लिशमध्ये द लॉर्ड आवर पीस असा ह्याचा अर्थ आहे. आणि हे सर्व त्याला आठवतं, अविश्वासणाऱ्या मित्राला. आणि अविश्वासणारा जो मित्र आहे, त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदा तो शांतीच्या देवाला, जिवंत देवाला, जेहोवा शालोम याला प्रार्थना करतो आणि विनंती करतो. आणि काय होतं, काही क्षणामध्ये त्याला ती मुलगी वापस मेडिकलवर येताना दिसते आणि ती रडत असते. ती म्हणते की मला औषधाची तू जी बाटली दिली होती अंकल, ती बाटली मी पळत होते आणि पळता पळता ती बाटली माझ्या हातून पडली आणि फुटली. आणि त्या माणसाला ही गोष्ट ऐकून खूप छान वाटतं आणि खूप तो परमेश्वराचे आभार मानतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करतो. स्वतःचं जीवन प्रभू येशूला तो समर्पित करतो. किती सुंदर असं उदाहरण आहे. आपण यशया 26 आणि 3 वचन संदर्भातलं ऐकूया. यशया 26:3. ज्यांचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. परमेश्वराचं तिसरं नाव जेहोवा जिरी, म्हणजे परमेश्वर पाहून देईल. म्हणजे गरज पुरवणारा देव आपला आहे. तो आपली गरज भागवतो. इंग्लिशमध्ये द लॉर्ड विल प्रोव्हाइड. आणि आपण संदर्भातलं वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय आणि 19 वचन. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमचे सर्व गरज ख्रिस्ता येशूमध्ये गौरवाने पुरविल. परमेश्वराचं चौथं नाव जेहोवा निसी, अर्थ आहे परमेश्वर माझा ध्वज. आणि परमेश्वर जेव्हा आपला ध्वज असतो, आपण ध्वज धरून चालतो, म्हणजे आपण परमेश्वराला धरून चालतो. परमेश्वर जेव्हा आपण परमेश्वराला धरून चालतो, तेव्हा तो आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याच्यामध्ये आहो. आपण वचन वाचू या संदर्भातलं. 1 योहान 4:4. 1 योहान 4:4. कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. आणि अजून एक शेवटचं परमेश्वराचं नाव आपण ह्या मुद्द्यामध्ये बघूया. तसे तर परमेश्वराचे बरेच नाव आहेत, पण आपण ह्या मुद्द्यामध्ये 5च नाव घेतलेले आहेत. आपण बघूया परमेश्वराचं 5वं नाव जेहोवा राफा, अर्थ आहे व्याधीमुक्त करणारा परमेश्वर. आणि हे सर्व नाव असे आहेत ज्याच्यावरून परमेश्वराचं चारित्र्य आपल्याला समजतं. संपूर्ण 5 नावांमध्ये परमेश्वराचं चारित्र्य आपल्याला समजून येतं. किती महान आणि सुंदर आणि चांगला असा परमेश्वर आहे. वाचूया आपण. व्याधीमुक्त करणारा परमेश्वर जेहोवा राफा, संदर्भातलं वचन यशया 53:5, आयझया 53:5. यशया 53:5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आमेन. संदेष्टा एलिया ह्याने तर परमेश्वराला अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव असं म्हटलेलं आहे. आणि काय झालं जेव्हा
परमेश्वराला एलियाने अब्राहाम, इसाक आणि इस्रायल किंवा याकोबाचा देव असं म्हटलं तर काय झालं? आपण वाचू या संदर्भातलं वचन. पहिले राजे 18वा अध्याय 36 ते 38, 36 to 38. आणि ह्यामध्ये काय झालं की वरून अग्नी अशी पडली आणि तिथे काय झालं आपण वचनामध्ये बघूया आपण. शॉर्ट इंट्रोडक्शन परमेश्वराचं, शॉर्ट परिचय, थोडक्यात परिचय जेव्हा एलियाने परमेश्वराचा दिला, परमेश्वर जो अब्राहाम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे, तेव्हा परमेश्वराची अग्नी तिकडे पडली. परमेश्वराने अग्नीद्वारे एलियाला उत्तर दिलं. आपण वाचूया पहिले राजे 18:36 ते 38. पहिले राजे 18वा अध्याय 36 ते 38 वचन. संध्याकाळच्या समयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहाम, इसाक व इस्रायल यांचा देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांना कळून दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच याची हृदय मागे फिरवली आहेस, याची या लोकांनी जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबळी, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगितले पाणी चाटले. आमेन. उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना कळालंच नाही की एलियाने परमेश्वराला अशी का हाक मारली. जो जिवंत परमेश्वर आहे त्याला अब्राहाम, इसाक आणि याकोबाच्या देवा असं का म्हटलं. तिथल्या उपस्थित लोकांना कळालंच नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, अशा रीतीने जेव्हा एलियाने परमेश्वराला हाक मारली तेव्हा परमेश्वराने अग्नीद्वारे त्याला उत्तर दिलं. आणि जेव्हा आपण अशा रीतीने परमेश्वराला हाक मारू तेव्हा जसं एलियाला परमेश्वराने अग्नीद्वारे उत्तर दिलं, त्याच प्रकारे परमेश्वर जो आपला पिता आहे आपल्याला अग्नीद्वारे उत्तर देणारा देव आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. दुसरा मुद्दा आहे परमेश्वर स्वतःची ओळख स्वतःला काय म्हणून देतो. आणि परमेश्वर स्वतःची ओळख स्वतःला काय म्हणून देतो संदर्भातलं वचन आहे निर्गम 3:14, एक्सोडस 3:14. इथे परमेश्वर म्हणतो, मी जो असावयाचा तोच असणार. इंग्लिशमध्ये चांगलं दिलेलं आहे, आय एम दॅट आय एम. नंतरचा संदर्भ आपण बघूया. प्रगटीकरण 22वा अध्याय आणि 13वं वचन. त्यामध्ये परमेश्वर स्वतःची ओळख देतात की मी अल्फा व ओमेगा आहे, सुरुवात आणि शेवट परमेश्वरच आहे. आणि अजून एक संदर्भ आपण वाचणार आहोत, यशया 49:25 आणि 26वं वचन. तर तिथे वचनामध्ये आहे परमेश्वर त्राता, उद्धारक, याकोबाचा समर्थ प्रभू असा आहे. आपण संदर्भातली वचनं आत्ताची पटापट काढून वाचूया. निर्गम 3:14. देव मोशाला म्हणाला, मी जो असावयाचा तोच असणार. तू इस्रायल लोकांस सांग, मी असणार, याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. प्रकटीकरण 22:13. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ शेवट असा आहे. प्रकटीकरण 22:13. यशया अध्याय 49 वचन 25-26 आपण वाचूया. परमेश्वर म्हणतो, हो वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येईल, जुलमी पुरुषाने केलेले लूट सोडण्यात येईल. कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन. तुझा छळ करणाऱ्यांना स्वतःचेच मांस खायला लावीन. नव्या द्राक्षरसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील. यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे, हे सर्व मानवजातीला समजेल. आमेन. वरील जे आपण वचन वाचले त्याच्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जो परमेश्वर आहे, बायबलचा देव आहे, आपला देवबाप आहे, जेव्हा आपण त्याची प्रार्थना करतो, त्याला आरोळी मारतो, त्याला हाक मारतो,
तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे की तो कोण आहे. आणि आपण आत्ताच एक उदाहरण पाहिलं, एलियाचं शास्त्रभागही वाचला. तिथे जे बाल देवताचे संदेष्टे होते, जेव्हा ते त्यांच्या देवांना हाक मारून झाली, आरोळी मारून झाल्यानंतर, तेव्हा एली एलिया जो होता त्याने त्याचा देव, आपला परमेश्वर, आपला देव ह्याचा परिचय, ह्याचं इंट्रोडक्शन तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण लोकांसमोर करून दिला. कधी कधी काय होतं, बरेच लोक जे असतात ते अडचणीत पडतात. मोठ्या मोठ्या अडचणी, लहान मोठ्या सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारच्या समस्या त्यांना होत राहतात. आणि ते मग परमेश्वराला हाक मारतात, देवबापा असं, देवबापा तसं, देवा असं, परमेश्वरा असं. पण त्यांच्या प्रार्थना करूनही, परमेश्वराला हाक मारूनही तिथे काहीच फरक पडत नाही, काहीच फरक त्यांना दिसून येत नाही. असं का? कारण त्यांनी स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची ओळख प्रभू येशूद्वारे केलेलीच नाही. म्हणजे प्रभू येशूद्वारे ते परमेश्वर पित्याकडे आलेच नाही. आणि आपल्याला माहीत असेल की प्रभू येशू खूप आहेत. फक्त आपल्याला बायबलमधलाच प्रभू येशू माहीत आहे असं नाही, पण आज देखील, आजच्या काळातही खूप प्रभू येशू जगामध्ये आहेत, खोटे प्रभू येशू जगामध्ये आहेत. आणि जेव्हा मला माहीत झालं, मला तर खूप गंमत वाटली, हसायलाच आलं. आणि खोटे प्रभू येशू जर आपण पाहिलं, गुगल करून बघा, आपल्याला मोठी लिस्टच मिळेल. आणि मला जेव्हा पहिल्यांदा माहीत झालं, तेव्हा प्रभू येशू ऑस्ट्रेलियामध्ये, आजच्या काळामध्ये एक माणूस आहे, तो प्रभू येशू स्वतःला क्लेम करतो, मी प्रभू येशू आहे, देवाचा पुत्र आहे असं म्हणतो, आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मग नंतर एक 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 समोर आलं की अजून एक प्रभू येशू ब्राझीलमध्ये पण आहे, सायबेरियामध्ये पण आहे. आणि रिसेंटली, म्हणजे फार काळ झाला नाही, पण एक रशियामधला प्रभू येशू अरेस्ट झाला. आणि गंमत म्हणजे काय की तेलंगणामध्ये बरेच लोक आहेत ज्यांचं नाव येशू आहे. मला खूप गंमत वाटली हे सगळं ऐकून. पण बायबल काय सांगतं की प्रभू येशूद्वारे आपल्याला, प्रभू येशू कोणता? प्रभू येशूद्वारे आपल्याला पित्याकडे यायचं आहे. मग हा प्रभू येशू कोणता? तर हा प्रभू येशू फक्त बायबलचा प्रभू येशू, नासोरी प्रभू येशू. आणि आपण संदर्भातलं वचन नक्की वाचूया. करिन्थकरास पहिले पत्र 8वा अध्याय 5 आणि 6, ज्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आपण काय आत्ताच ऐकलं, आणि बायबल काय त्या संदर्भामध्ये सांगतं. आणि म्हणून आपण बहकून जाऊ नये. तर पहिले करिन्थ 8वा अध्याय 5 आणि 6 असं सांगतं की देव म्हणजे पिता, एकच देव आहे. क्षमा करा, परत वाचते मी. एकच देव म्हणजे पिता आहे, आणि एकच प्रभू येशू आहे, आणि ह्या दोघांद्वारेच सर्व काही आहे. आपणही त्यांच्याच द्वारे आहोत. आणि संदर्भात तेच वचन आपण ऐकूया. करिन्थकरास पहिले पत्र 8वा अध्याय 5 आणि 6. करिन्थकरास पहिले पत्र 8, 5 आणि 6. कारण ज्याला देव म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर असेल, आणि असे बहुत देव व बहुत प्रभू आहेत, तरी आपणाला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याचपासून अवघी आहेत व आपण त्याच्यासाठी आहो. आणि आपल्याला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघी आहेत व आपण त्याच्याद्वारे आहो. तिसरा मुद्दा आपण बघूया. परमेश्वराला याकोबाचा देव म्हणून जाणणे. समजून घेऊया आपण की परमेश्वर याकोबाचा देव कसा काय. आता इथे याकोबाचा उल्लेख केलेला आहे. आपण थोडक्यात याकोबाबद्दल बघू, फार थोडक्यामध्ये. याकोब जो आहे, हा बायबलचा फार इंटरेस्टिंग चारित्र्य आहे, एक फार इंटरेस्टिंग पात्र आहे. याकोबाची आई जी होती ती फार काळ वांझ होती,
आणि म्हणून प्रार्थनेनंतर तिला याकोब झाला. ती वांज असल्यामुळे तिने प्रार्थना केली आणि प्रार्थनेचं उत्तर म्हणूनच तिला लेकरं झाले आणि त्या लेकरांमधला एक याकोब. याकोब जो होता तो आईच्या उदरामध्ये होता तेव्हापासूनच तो स्ट्रगलर होता. याकोब आणि याकोब जो होता तो त्याला एक जुळा भाऊ होता आणि जुळा भाऊ आधी निघाला, नंतर याकोब निघाला आणि जुळा भाऊ जो होता एसाव ह्याची तो टाच पकडूनच, याकोब म्हणजे याकोब एसावाची टाच पकडूनच बाहेर निघाला. जसे जसे हे दोन्ही भाऊ मोठे झाले तसा याकोब जो होता हा फसवा होत गेला, चीटिंग करू लागला लोकांशी आणि त्याने फसवेगिरीमध्ये काय केलं की एसाव जो आपला मोठा भाऊ होता त्याचा मोठ्याचा हक्क स्वतः त्याला फसवून हिरकावून घेतला. त्याला एसावाला याकोबाने जेवणाची लालूच दाखवून त्याचा मोठेपणाचा हक्क हिसकावून घेतला. एवढंच नाही तर आईसोबत मिळून त्याने मोठ्या भावाचा वडिलांकडून मिळावयाचा जो आशीर्वाद होता तो देखील बळकावून घेतला. म्हणजे तो किती फसवेगिरीमध्ये पुढे होता आपल्याला हे समजतं. आणि असं केल्यामुळं मोठा भाऊ एसाव हा याकोबाचा शत्रू झाला आणि एसाव शिकारी होता म्हणून एसाव याकोबाला मारण्यास निघाला होता. याकोबाला हे कळून चुकलं की माझा भाऊ तर शिकारी आहे, मी कितीही दूर असलो तरी तो मला पकडणारच आणि तो मला मारणारच. आणि ह्या भीतीने याकोबाच्या आईने याकोबाला परदेशामध्ये पाठवून दिलं, तिच्या भावाकडे म्हणजे याकोबाच्या मामाकडे. आणि तो तिथे फॉरेन लँडमध्ये होता. तिथे त्याचं लग्न झालं आणि त्याची प्रगती झाली. आणि तिथे जाऊन काय झालं, मामाच्या घरी जाऊन याकोबाने 7 वर्ष कष्ट केली मामाकडे. का? कारण मामाची लहान मुलगी याकोबाला आवडली आणि याकोबाला मामाच्या लहान मुलीशी लग्न करायचं होतं आणि त्याने 7 वर्ष कष्ट केले. पण याकोबाला हे कळालं नाही की त्याचा जो मामा होता तो त्याच्यापेक्षाही मोठा फसवणारा होता. आणि ज्या रात्री याकोबाचं लग्न झालं तेव्हा तो काय बघतो की तो जिच्याशी प्रेम करायचा ती नसून तिची मोठी बहीण आहे. नंतर समजलं त्याला की त्याच्या मामाने त्याला फसवलेला आहे, जो त्याचा आज सासराही झालेला होता. सकाळी उठून काय बघतो की अरे ही तर ती मुलगी नाही जिच्याशी मी प्रेम करतो. आणि मग जेव्हा तो आपला सासरा जो त्याचा मामा पण होता त्याच्याशी जेव्हा तो बोलला तेव्हा त्याच्या मामाने काय उत्तर दिलं की लहानीचं लग्न मोठीच्या आधी मी करू शकणार नाही. तरी देखील याकोबाचं प्रेम लहानीशी होतं आणि लहान्या मामाच्या मुलीवर होतं आणि तिच्याशीच त्याने लग्न करायचं ठरवलं. तर मामा म्हटला, सासरा त्याचा म्हटला की तुला अजून 7 वर्ष काम करावे लागेल जर तुला माझ्या लहान मुलीशी लग्न करायचं आहे तर. आणि त्यांनी ही कंडिशन स्वीकारली आणि 7 वर्ष अजून 7 वर्ष म्हणजे पुढची 7 वर्ष लहानीशी लग्न करण्यासाठी मामाची चाकरी करू लागला. काही दिवसानंतर अशी वेळ आली जेव्हा तो आपल्या वडिलांच्या घरी निघाला आपल्या मामाला सोडून. तेव्हा देखील याकोबाचा फसवा स्वभाव गेला नाही. याकोबाचा मामा आणि सासरा जो त्याचा मालक देखील होता, ज्याच्याकडे याकोब
काम करत होता, चाकरी करत होता, त्याला देखील फसवलं आणि त्याचे जे जनावरं होते ते त्याने फसवेगिरीमध्ये फसवून, मामाला फसवून, सासऱ्यांना फसवून स्वतःकडे जास्त जास्त घेऊन तो आपल्या बापाच्या घरी परतीस निघाला. बऱ्याच दिवसानंतर, म्हणूया आपण बऱ्याच वर्षानंतर, त्याला आपल्या भावाची सामोरे जाण्याची हिंमत आली आणि म्हणून याकोबाने असं ठरवलं की मी माझ्या भावासंगती जे केलं त्याचं सर्व मी व्यवस्थित करेन, ते सर्व मी व्यवस्थित करेन. आणि एवढं सगळं विचार करूनही जरी तो बापाच्या गावी निघाला तरी पण त्याच्या मनामध्ये भीती होती. म्हणून त्याने काय केलं, त्याच्या बायका आणि त्याच्या बायकांच्या दास्या आणि लेकरं ह्यांना पुढे पाठवून दिलं आणि तो एकटाच अरण्यामध्ये राहिला. तिथे तो रात्री झोपला आणि रात्री झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. जिथे तो झोपला होता, काय स्वप्न ते होतं की जिथे तो झोपला होता त्या ठिकाणापासून स्वर्गापर्यंत एक मोठी शिडी आहे आणि त्या शिडीवर खाली देवदूत करत आहेत. म्हणून त्याने काय केलं, त्या जागेचं नाव पनियेल असं ठेवलं. त्याला असं वाटलं की परमेश्वर ह्या जागी आहे. आपण संदर्भातलं वचन ऐकूया. उत्पत्ती 32:22-32. उत्पत्ती 32वा अध्याय 22 वचनापासून 32व्या वचनापर्यंत. उत्पत्ती याचा 32वा अध्याय 22-32. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले यांबरोबर घेऊन याकोब नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकूब त्याच्याशी झोंबी करीत असता तो उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावाचं नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याची झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या चांगेचा स्नायू आजवर खात नाहीत. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. आमेन. परत एकदा सुरुवातीकडेच जाऊया, जिथे ह्या मुद्द्यामध्ये आपण परमेश्वराला याकोबाचा देव म्हणून समजत होतो. तर परमेश्वराला याकोबाचा देव असं का म्हणतात, एसावाचा देव का म्हणत नाहीत? याकोब आणि एसाव हे दोघं एकाच आईच्या उदरातून जुळे भाऊ म्हणून बाहेर निघाले. का मग परमेश्वराला याकोबाचा देव म्हणतात, एसावाचा देव म्हणत नाहीत? तर त्याचं उत्तर असं आहे आणि आपण काही कारण बघूया, काही रिझन्स बघूया. तर पहिलं कारण आहे की हा जो परमेश्वर आहे, बायबलचा जो परमेश्वर आहे, जेव्हा आपण परमेश्वराकडे
पश्चातापाने आणि त्या पश्चातापाने जातो, विश्वास ठेवून जातो, तर तो आपल्याला उत्तर दिल्या वाचून राहणार नाही. तो आपल्याला उत्तर देणारा परमेश्वर आहे. संदर्भातलं वचन आपण वाचूया. योहान कृत शुभवर्तमान 6वा अध्याय 27वं वचन. योहान कृत शुभवर्तमान 6वा अध्याय 6:37 जॉन 6:37. योहान 6:37. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच खालून देणार नाही. आमेन. किती सुंदर वचन ते आहे. म्हणजे आपण कितीही मोठे पापी असलो, कसेही असलो, किती आघोरी पापी असलो, कितीही आपण इम्परफेक्ट असलो, आपलं पास्ट भूतकाळ कसंही असलं, तरी याकोबाचा देव आपल्याला स्वीकार करण्यास तयार आहे. तो आपण जेव्हा त्याच्याकडे पश्चातापाने जातो, विश्वास त्याच्यावर ठेवू लागतो, तेव्हा तो कधीच आपल्याला घालवणार नाही. आणि याकोबाचं जर आपण उदाहरण ह्या वचनामध्ये किंवा ह्या पॉइंटमध्ये पाहिलं, तर आपण असं बघतो की याकोब तर किती फसवा होता, किती फसवेगिरीचे कामं करायचा. आणि जेव्हा तो इम्परफेक्ट होता, त्याच इम्परफेक्शनमध्ये तो परमेश्वराकडे गेला. आणि परमेश्वराने जसा याकोब फसवा होता, कावेबाज होता, शतीर होता, त्याच अवस्थेमध्ये शातीर होता, त्याच अवस्थेमध्ये परमेश्वराने त्याला स्वीकारलं. आपण जसे कसे आहोत, आपण त्याच अवस्थेमध्ये परमेश्वराकडे जाऊया आणि तो आपल्याला कधीच घालून टाकणार नाही. पण कंडिशन काय आहे की आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागेल. विश्वास नसेल आणि तुम्ही गेला तर तुम्हाला जरी परमेश्वराने तुम्हाला स्वीकार केलं, जरी तो तयार आहे, तरी तुम्हाला काही वाटणारच नाही, फीलच होणार नाही, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही. आणि म्हणून परमेश्वराकडे नेहमी विश्वासानेच गेलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, आणि तो आपल्याला कधीच घालवणार नाही. आणि म्हणून असं म्हणतात ना की याकोबाच्या देवाकडे जर आपण गेलो तर आपल्याला आशा आहे. मग परमेश्वराला याकोबाचा देव का म्हणतात? त्याचं दुसरं कारण असं आहे की तो दैवी जीवन बदलणारे प्रगटीकरण आपल्याला दाखवतो. जेव्हा आपण त्याच्या निकट जातो, त्याच्या क्लोज जातो तेव्हा. आणि आपण वाचलं उत्पत्ती 32व्या अध्यायामध्ये, याकोब परमेश्वरासंगती त्या अरण्यामध्ये एकटाच होता, त्या वाइल्डरनेसमध्ये तो एकटाच होता. तो आणि परमेश्वर हे दोघंच होते. आणि त्याने मग स्वर्गामध्ये देवदूत येत जात आहेत, ती शिडी त्याच्या उशाकडंच आहे असं स्वप्न पाहिलं. ते स्वर्गाचं दर्शन त्याने पाहिलं. तिसरं कारण काय आहे? परमेश्वराला याकोबाचा देव का म्हणतात? कारण तो जे उल्लंघन करणारे लोक आहेत, जे खोडसर लोक आहेत, किंवा आपण म्हणूया जे पापी लोक आहेत, त्या प्रत्येकाला तो शिक्षा करणार आहे. जे ते बोतील जे ते पेरतील तेच ते कापणी करतील. आणि म्हणून आपण प्रत्येक आपली कृती, आपला शब्द मोलून तोलून वापरला पाहिजे, तोंडामधून काढला पाहिजे. वचनच काढूया आपण. नीतिसूत्रे 11वा अध्याय 21वं वचन. नीतिसूत्रे 11 आणि 21. नीतिसूत्रे 11:21. दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण धार्मिकांच्या वंशजाची मुक्तता होईल. बायबलमध्ये जितके चांगले चांगले वचनं आहेत, तितकेच काही काही वचनं भयानक आहेत. तर ह्या वचनाप्रमाणे परमेश्वर किती भयानक आहे ह्याचं फक्त वचनामध्ये दर्शन आपल्याला मिळतं. आणि हे आपण अनुभवू नये अशी मी आपल्याकडे विनंती करते आणि ईश्वरचरणी प्रार्थना देखील करते. चौथं कारण काय आहे की परमेश्वर
याकोबाचा परमेश्वर म्हटला जातो? तर चौथं कारण असं आहे की याकोबाचा परमेश्वर विपुलतेचा परमेश्वर आहे. तो गरीब परमेश्वर नाहीये. तो जे देतो विपुलतेने देतो. बायबलही सांगतं की तो विपुलतेने धन देणारा परमेश्वर आहे. मग त्याच्या मागे आपल्याला दुःख नसणार. 5वं कारण, तो वाईट नाव, सैतानी नाव हे चांगल्या नावामध्ये बदलतो. इथे बघतो याकोब, ज्याचा अर्थ फसवा असं होतं, त्याचं नाव परमेश्वराने इस्रायल ठेवलं. आणि नाव बदललं की नाही परमेश्वराने. तर 5वं कारण आहे, तो नाव बदलणारा परमेश्वर आहे. वाईट नाव, सैतानी नाव चांगल्या नावाने तो बदलतो. 6वं कारण असं आहे की जो परमेश्वर आहे तो चमत्कार आपल्याला देणारा परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणारा परमेश्वर आहे. नुसतंच आपण बसू आणि चमत्कार होईल, परमेश्वरा तू आम्हाला चमत्कार दे, आमच्या जीवनामध्ये चमत्कार दाखव, असं म्हणून चालत नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, संघर्ष करावा लागतो, प्रार्थना कराव्या लागतात, विश्वास धरावा लागतो आणि त्याप्रमाणे कृती देखील करावी लागते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, आपली जी इच्छा आहे त्यामध्ये आपण चमत्कार परमेश्वराला मागतो. पण आपली जी इच्छा आहे ती इच्छा बायबलनुसार आहे का, ते आपण आधी चेक केलं पाहिजे. का आपली इच्छा चूक आहे? जर मग चूक इच्छा आहे आणि त्याच्यात आपल्याला चमत्कार पाहिजे आहे, तर ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे. तर आपण आपली जी इच्छा आहे ती आधी चेक करायला पाहिजे की ती लाईन बायबलच्या लाईनमध्ये आहे का. 7वं कारण काय आहे? तर 7वं कारण असं आहे की याकोबाच्या देवाला, म्हणजे जो आपला परमेश्वर आहे, ह्या परमेश्वराला याकोबाचा देव का म्हणतात? कारण तो जे संघर्ष करणारे आहेत, जे कष्ट करणारे आहेत, त्यांचं तो स्वागत करतो. ते लोक त्यांना आवडतात, तो त्यांचं वेलकम करतो. तसे लोक त्याला पसंत आहेत. नव्या करारामध्ये आंधळा बारतिमस जो होता, त्याचं उदाहरण आपण पाहिलं तर तो आंधळा होता आणि त्याला फक्त कळालं की प्रभू येशू तिथं येत आहेत, त्या रस्त्याने प्रभू येशू जात आहेत. तो अस्वस्थ झाला, तो शांत बसला नाही. त्याच्या मनामध्ये खळबळ त्याने माजू दिली आणि त्या खळबळीमुळे प्रभू येशू ख्रिस्त इथून जात आहेत, मी प्रभू येशूच्या हातून बरा होईन असं त्याने ठरवलं. आणि प्रभू येशू, आणि त्याला तर दिसत नव्हतं प्रभू येशू कोण आहेत, आले काय गेले काय, पण तो इतका मनामध्ये बेचैन झाला की प्रभू येशू तिथून जात असताना तो रडला, त्याने आरोळी मारली. इतक्या जोराने तो प्रभू येशूचा धावा करू लागला. त्याच्या धाव्यामुळे प्रभू येशूचं अटेन्शन त्याच्याकडे गेलं आणि तो बरा झाला. प्रभू येशूने त्याला आरोग्य प्राप्त केलं. तर कष्ट करणारे, संघर्ष करणारे प्रभू येशूला ह्या उदाहरणामध्ये आणि याकोबाच्या देवाला आवडतात. आणि जेव्हा आपण याकोबाचंच उदाहरण या संदेशामध्ये याकोबाचंच उदाहरण पाहिलं, तर तो देवदूत जो होता, त्या देवदूताशी याकोबाने संघर्ष केला, याकोबाने त्याच्याशी झोंबी केली आणि त्या देवदूताला समजलं की आता याकोबावर आपली सरशी होत नाही. तेव्हा त्या पुरुषाने त्याच्या जांघेला स्पर्श केला. म्हणजे किती वाईट याकोबाने त्या देवदूताशी केली. आपण कधी पाहिलं आहे का की कोणत्या मनुष्याने देवदूताला धरून ठेवलं, देवदूताशी फाईट केली? आणि तुम्हाला वाटतं का की देवदूत कोणत्या मनुष्याच्या पावरवर पावर खाली दबून जाईल, असं असू शकतं का? बिलकुलच नाही. कारण एकीकडे बायबलमध्ये आहे की कितीतरी हजार
देवदूताने एका रात्रीमध्ये लोक मारून टाकले आणि अशी देवदूतांकडे पावर असते. मग हे कसं अशक्य आहे की याकोबाने देवदूताला धरून ठेवलं, त्याच्यावर शक्ती दर्शविली? कसं काय हे शक्य आहे? तर ह्याचं आपल्याला होशे 12:4 मध्ये पाहायला मिळतं. होशे 12:4 म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला. त्याने रडून देवाची करुणा भाकेली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले. तिथे तो आमच्याबरोबर बोलला. आमेन. तर आपण वचनामध्ये वाचलेल्या वचनामध्ये बघतो की ती याकोबाची प्रार्थना होती. याकोब त्या प्रार्थनेला घेऊन त्या देवदूताशी तो लढला, तो झगडला, त्याने संघर्ष केले, कष्ट केले, लढा दिला, तो आक्रमक झाला. आणि असं याकोबासारखं आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वराला, याकोबाच्या देवाला बिलगलं पाहिजे. जर आपण याकोबासारखं परमेश्वराची याचना, विनंती, विनवणी करू, संघर्ष करू, लढा देऊ, दैवीरित्या आक्रमक होऊ, कष्ट करू, तर नक्कीच याकोबाचा जो देव आहे तो आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचसोबत अजून उदाहरण एक पाहिलं आपण, तो आंधळा भिकारी बार्तिमस, त्याने देखील प्रभू येशूचं लक्ष वेधून घेण्यासाठी आक्रमक तो झाला. तो शांत बसला नाही, त्याने लढा दिला, कष्ट केला, संघर्ष केला त्याच्या सिच्युएशनशी. आणि जो प्रभू येशू होता त्याचं लक्ष केंद्रित करून स्वतःची जी सिच्युएशन आहे, आणि इथे याकोब देखील ह्या दोघांनी स्वतःचे सर्कमस्टान्सेस, परिस्थिती, सिच्युएशन बदलून टाकली. असा हा याकोबाचा देव आहे. आणि जर आपल्याला ह्या याकोबाच्या देवाकडे यायचं आहे, याकोबाचा देव जर आपल्याला पाहिजे आहे, तो असा तसा कोणाकडे येणार नाही, तो त्यांच्याचकडे येईल ज्यांनी प्रभू येशूला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. जर तुम्ही याकोबाच्या देवाला, म्हणजेच जो बायबलचा देव आहे, त्याला तुम्ही विश्वासाने हाक माराल, पश्चाताप कराल, पश्चातापी मनाने त्याच्याकडे याल, प्रभू येशूला ग्रहण कराल, स्वतःचं जीवन प्रभू येशूला समर्पित कराल, तर नक्कीच हा याकोबाचा देव आपल्याला कवटाळल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला तो पर्सनल एन्काउंटर करेल. जोपर्यंत आपलं पर्सनल एन्काउंटर परमेश्वराशी, प्रभू येशूशी होत नाही, बाप्तिस्मानंतर पवित्र आत्मा जोपर्यंत आपण पवित्र आत्म्याने भरून जात नाही, तोपर्यंत आपल्या जीवनात बदलाव होणं खरंच अशक्य आहे. तर मग आपल्याला ह्या याकोबाच्या देवाला प्राप्त करण्यासाठी, त्याच्या जवळ येण्यासाठी, या सर्व अद्भुत गोष्टी, सुंदर अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर प्रभू येशूला ग्रहण करायचं. 4 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट की मी पापी आहे हे स्वीकार करायचं. आईच्या उदरामध्ये होतो तेव्हापासूनचाच मी पापी आहे हे स्वीकार करणं. दुसरी गोष्ट, पापाचा स्वीकार, पापी आहे हे स्वीकारल्यानंतर पापाचा स्वीकार करायचा, सर्व केलेल्या पापाचा स्वीकार करायचा. कोणाकडे जाऊन पापाचा स्वीकार करायची गरज नाही. तुमच्यामध्ये आणि या याकोबाच्या देवामध्येच हे राहू द्या. कोणा तिसऱ्याकडे जाऊन मी असं केलं, तसं केलं, काहीच सांगायची गरज नाही. खऱ्या रीतीने पश्चाताप करायचा, ही दुसरी पायरी. तिसरी पायरी, प्रभू येशूला ग्रहण करणे. प्रभू येशूच माझा वैयक्तिक आणि एकमेव तारणारा आहे, त्याच्या रक्ताने माझे पाप धुतल्या गेलेले आहेत, असा विश्वास धरायचा, प्रभू येशूला स्वीकारायचं. आणि चौथी, सर्वात, या 3 जितक्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत, तेवढीच महत्त्वाची शेवटची चौथी पायरी म्हणजे पब्लिकली बाप्तिस्मा घेणं. या 4 पायऱ्या जेव्हा आपण करू, तेव्हा नक्कीच प्रभू येशू आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आपण
प्रभू येशूला ग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मी आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करते, अभिनंदन आपलं करते. आणि नक्कीच आपण जे पुस्तक आहे, जीवनी पुस्तक, त्यामध्ये आपलं नाव नोंदून घ्यावं, प्रभू येशूला हृदयामध्ये आमंत्रित करावं. आणि आपण जे जीवनी पुस्तकामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे, ते आपल्या वर्तणुकीद्वारे पुढच्या भविष्यामध्ये किंवा आपण मागे फिरल्याने ते जीवनी पुस्तकातलं आपलं नाव मिटू देऊ नका, अशी आपल्याकडे विनंती. संदेश ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार. परमेश्वर प्रभू येशू आपल्या सर्वांवर, प्रत्येकावर भरभरून आशीर्वाद पाठवो.